नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही तर पाहिलं आपण स्वीट कॉर्न घेतलेले आहेत आणि सीझन आहे, अगदी छान फ्रेश आपल्याला भेटतात आणि त्यापासून वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो किंवा आपण उकडून खातो किंवा आपण भाजून खातो किंवा त्याचे आपण पकोडे बनवतो. मागचा व्हिडिओ खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे. अगदी स्वीट कॉर्नपासून आपण छान 2-3 पदार्थ दाखवले, ते सर्वांना खूप आवडले. त्यामुळे आणखीन एक आज आपण रेसिपी घेऊन आलेली आहे, ती सर्वांपेक्षा वेगळी. तर त्यासाठी आपण इथे स्वीट कॉर्न घेतले, त्यावरची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आणि कुकर घेतलेला आहे, त्या कुकरमध्ये आपल्याला हे टाकायचे आणि टाकल्यानंतर आपण ह्या ठिकाणी पाणी टाकणार आहोत. तर ह्या ठिकाणी 2 मी ह्या ठिकाणी स्वीट कॉर्न जे आहेत ते साल काढून घेतलेले आहे. 1 ते 1.5 ग्लास आपण ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला त्याचं झाकण लावून आपल्याला त्याच्या शिट्ट्या करून घ्यायचे. ह्या ठिकाणी मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे. तर ह्या ठिकाणी पाहू शकता आपण झाकण लावलेलं आहे आणि गॅसवरती सुद्धा आता आपण हे ठेवून घेतलेलं आहे. तर 3 शिट्ट्या झाल्यानंतर अगदी छान उकडलेले आहेत, मऊसर आपलं स्वीट कॉर्न झालेलं आहे. आता आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. तर आता इथे बाहेर काढून थोडंसं आपलं थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतर आपल्याला सोले बाहेर काढायचे आहेत. आपण हे सोलून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हे पटकन सोललं जातं उकळल्यानंतर. जेव्हा आपण कच्चं सोलायला जातो तेव्हा खूप वेळ लागतो, पण असं उकळून जेव्हा फास्ट सोलले जातं. तर ह्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं, त्यामध्ये 1 वाटी आपण ह्या ठिकाणी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धा चमचा मीठ घ्यायचे, अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि ह्या ठिकाणी आपण हळद टाकून घेतलेली आहे. इथं आपल्या एक अर्धी वाटी इतकंच पाणी टाकायचे. आता पाणी टाकल्यानंतर आपण मिक्सरला चांगलं ह्याचं एक दरदरीत वाटण तयार करून घेणार आहोत. झाकण लावून वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने एक वाटण तयार झालं आणि ते आपल्या एका भांड्यामध्ये काढायचं आहे. तर गरज वाटलीच तर आपण साईडला हे पाणी ठेवलेलं आहे, तसं तर लागणार नाही, तरी आपण हे साईडला पाणी ठेवलेलं आहे. तर इथं आपण 2 पळ्या इतकं गव्हाचं पीठ, 1 पळी आपण रवा घेतलेला आहे, लहान आकारातलाच रवा घेतलेला आहे, मोठा घेतला तरीसुद्धा चालतो. तर 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे. तर ह्या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला हे पीठ जे आहे ते मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा चांगला एक गोळा तयार करायचा आहे. जसं की आपण चपातीसाठी किंवा भाकरीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीचं पीठ मळायचं. जास्त सैलही नाही, जास्त खूप घट्टचही नाही. तर ह्या ठिकाणी पीठ जे आहे ते अगदी प्रॉपर आपलं पीठ जे आहे ते पाणी बरोबर झालेलं आहे. आपल्या पाण्याचा बिलकुल ह्या ठिकाणी वापर करायचा नाही आता, कारण इतक्याच मॉइश्चरमध्ये आपलं पीठ जे आहे ते चांगलं मळून झालेलं आहे आता. तर ह्या ठिकाणी गोळा तयार करून ठेवल्यानंतर आपण ह्या ठिकाणी एक प्लेट घेतलेली आहे, त्याला थोडंसं आपण तेल लावून घेतलेलं आहे. तर आता तेल लावून झाल्यानंतर आपल्याला जे आपण पीठ तयार केलं आहे ते ह्यामध्ये आपल्याला थापायचं आहे. आता एक मोठी आपण चपातीसारखी आपण एक लाटी घेतलेली आहे आणि ती आपल्याला हाताने थोडंसं प्रेस करत मोठी करून घ्यायचं. नंतर आपण प्लेटमध्ये ह्याला हातानेच थापून प्रेस करून मोठं करणार आहोत. तर पाहू शकता अगदी मस्त पीठ तयार झालेलं आहे. नेहमीचे पदार्थ खाण्यापेक्षा अगदी वेगळं जर काही केलं तर घरातील सर्वांनाच आवडते. नेहमी तेच तेच खाण्यापेक्षा अगदी पावसाळ्यामध्ये असे गरमागरम पदार्थ सर्वांना आवडतात. तुम्ही नक्की हा पदार्थ ट्राय करून पहा किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. तर इथं पीठ आपलं थापून झालेलं आहे. तीळ टाकून घ्यायचं, भरपूर अशा मी ह्या ठिकाणी तीळ टाकून घेतलेले आहेत. तिळामुळे टेस्ट पण छान येते आणि दिसायला तर एकदम सुंदर दिसतात, त्यामुळे मी तीळ भरपूर टाकलेले आहेत ह्या ठिकाणी. तीळ थोडं निघणार नाही त्यासाठी आपण थोडंसं वरतून प्रेस केलेलं आहे आता, जे की चांगलं चिकटले जातील. तर दाखवल्याप्रमाणे अगदी तीळ छान आपले चिकटलेले आहेत, बिलकुल आता हे निघणार नाहीत. तर इथं कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये 1 ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे. मध्ये आता आपण स्टँड ठेवून घेणार आहोत. आता स्टँड ठेवल्यानंतर आपण जी प्लेट थापून घेतली आहे पिठाची ती ठेवून द्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला आता हा कुकर जो आहे तो एकच शिट्टी करायचा, आपल्याला जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत, कारण आपण अगोदर स्वीट कॉर्न जे आहे ते चांगले अगोदर बॉईल करून घेतलेलेच आहेत, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. तर इथं आपली एक शिट्टी झालेली आहे. आता गॅससुद्धा आपण बंद केलेला आहे आणि थोडंसं थंड होऊ दिलेलं आहे. आता ही प्लेट जी आहे ती मी आता बाहेर काढून घेणार आहे. जर तुम्हाला खूप वेळ कमी असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही कच्चे स्वीट कॉर्न जर मिक्सरला काढलं तरीसुद्धा चालते, पण ही प्रोसेस खूप चांगली आहे, खूप लवकर होते, त्यामुळे मी ह्या ठिकाणी अशाच पद्धतीनं केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या आकारात कट करू शकता. अगदी मी मीडियम साईजमध्ये आता हे कट केलेले आहेत. किंवा लांबट आकारामध्ये आपण जे पट्ट्या करतो छोट्या छोट्या साईजच्या अशा पातळ पट्ट्या जरी कट केल्या तर कुरकुरीत आपले कुरकुरे बनवून सुद्धा तयार होतात. पण ह्या ठिकाणी आपण बाईट्स बनवलेले आहेत, अगदी छान खाण्यासाठी नाश्त्यासाठी देण्यासाठी सुद्धा योग्य दिसतील अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. आता तर इथं कट तर आपले करून जातात, आपल्याला ते खुल्लं करून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी आता मी सर्व खुल्ले करून घेणार आहे. पाहू शकता अगदी मस्त निघालेले आहेत. चला तर आता खुल्ले तर आपण करून घेतलेले आहे. तळण्यासाठी आपण तेल ठेवू किंवा तुम्ही
तेल थोडंसं 2 थेंब तेल टाकून किंवा एखादी चमचा तेल टाकून तव्यावरती छान भाजून घेतलं तरी सुद्धा खूप छान लागतात. पण ह्या ठिकाणी मी डीप फ्राय करणार आहे. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करायचं आहे. गरम तेलात आपल्याला टाकायचं. टाकल्यानंतर आपण गॅस थोडासा मीडियम करणार आहोत, जे की कुरकुरीत होतील. त्यासाठी गॅस थोडासा मीडियम केलेला आहे आणि त्यावरच आपल्याला हे चांगलं तळून घ्यायचं आहे. अगदी कुरकुरीत आणि खमंग होण्यासाठी आपल्याला सावकाश तळून घ्यायचं आहे. तर इथं आपण व्यवस्थित तळून घेतलेलं आहे आणि छान तळलेले सुद्धा आहेत. आता आपल्याला हे थोडंसं इकडं तिकडं करून दोन्ही साईडनं आपल्याला हे चांगले तळून घ्यायचं आहे. अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे तळून घेतलेले आहेत. पाहू शकता रंग छान बदललेला आहे आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत. 4 ते 5 दिवसासाठी हे आरामात टिकतात, काहीच होत नाही. कारण फ्राय केलेल्या असल्यामुळं बिलकुल हे खराब होणार नाहीत. जर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा कुठं बाहेर जायला घेऊन गेलं तरीसुद्धा अगदी छान खमंग राहतात असेच. तर ह्या ठिकाणी तळून झाले. तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल की किती छान तळलेले आहेत आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत. तर आता ह्या ठिकाणी एक बॅच तर आपण ह्या ठिकाणी तळून घेतली आहे. तर दुसरी बॅचसुद्धा आपल्याला असंच तळून घ्यायचं आहे. खूप जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवून ठेवू शकता. अगदी बॉईल केलेसुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवलं तर जेव्हा पाहिजे तेव्हा गरम गरम तळून खाल्लं तरीसुद्धा चालते. रोज आपल्याला बनवायची गरज नाही. 2 ते 3 दिवसासाठी सुद्धा आपण हे बनवून ठेवू शकतो. तर इथं आपण दुसरी बॅच तळून घेणार आहोत. तर इथं सर्व आता आपण तळून घेतलेलं आहे आणि आता प्लेटमध्ये आपल्याला हे लावून घ्यायचं. सोबत खाण्यासाठी मी आज कुठलीही चटणी बनवलेली नाही. मी आता हे मुलांना सॉससोबतच देणार आहे. पण ह्या ठिकाणी मी आता सॉस घेतलेला नाही. तर इथं आपण आता हे घेतलेले बाईट्स जे आहेत ते आपण प्लेटमध्ये काढून घेतले. तुम्हाला सुद्धा पाहिल्यानंतर लक्षात आलेलं असेल की किती छान बनलेले आहेत. अगदी कुरकुरीत, क्रिस्पी आणि खमंग खाण्यासाठी. तुम्हाला आवाजावरून लक्षात आले असेल की किती कुरकुरीत झालेले आहेत. तुम्हाला एक दाखवेन मी. तर ह्या ठिकाणी एक कट करून दाखवेन की आतपर्यंत किती क्रंची झालेले आहेत ते. तर ह्या ठिकाणी बाईट्स तुम्ही पाहिलेले आहेत. तुम्हाला बाईट्स कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा. त्यापेक्षाही भन्नाट आणि हेल्दी पदार्थ आपल्याला पुढं पाहायचे. नक्की तेच तुम्ही शेवटपर्यंत पहा. चला तर त्यासाठी आपल्याला काय काय तयारी करायची आणि ते कसं बनवायचं ते आता आपण लगेच सुरुवात करूया. आपण मेथी घेतलेली आहे ती आपण कट करून घेतलेली आहे पानं त्याची आता. आणि ह्या ठिकाणी आपण लांब भोपळा घेतला आहे. त्यावरचे आपल्याला साल काढून घ्यायचे. अगदी भन्नाट पदार्थ आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी छान गावाकडच्या पद्धतीने बनवलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर इथं आपण मेथी घेतलेली आहे. मेथी जी आहे ती आपण तोडून घेतली आहे. त्याची आपल्याला पानं जे तोडून घेतलेले आहेत ते आपल्याला थोडंसं लहान आकारात कट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं आता मी पूर्ण मेथी जी आहे ती आता ह्या ठिकाणी कट करून घेतली आहे. काहीच मेथी ह्या ठिकाणी मी घेतलेली आहे, काही शिल्लक ठेवलेली आहे. चला मेथी तर आता ह्या ठिकाणी कट करून झालेली आहे. आता आपण घेतलेला आहे भोपळा आणि त्यावरची आपण थोडी साल काढून घेतलेली आहे. आता ह्या ठिकाणी खिसणी घेतलेली आहे. त्या खिसणीनं आपल्याला हा भोपळा खिसून घ्यायचा आहे. अगदी लहानही नाही खूप मोठंही नाही, अगदी मीडियम साईजमधली आपण ही खिसणी घेतलेली आहे आणि पूर्ण छान आपण खिसून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपला खीस जो आहे तो छान खिसून झालेला आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं इतका खीस आपण छान खिसून घेतलेला आहे. चला ह्या ठिकाणी खीस तर आपला खिसून झाला आहे, साईडला ठेवू. आता आपल्याला दुसरी तयारी करून घ्यायची आहे. तर ह्या ठिकाणी आपण एखादं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं. साधारणतः 3 वाट्या इतकं मी ह्या ठिकाणी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इतकं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी आपण ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण नेहमी गव्हाच्या पिठाचे बनवतो, पण ह्या ठिकाणी आज आपल्याला ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक बनवायचे. 1 चमचा ओवा घ्यायचा आहे, 1 चमचा तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा इतकं लाल तिखट टाकायचं आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथं आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. आता इतके जिन्नस टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता जिरे टाकलेला व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे. जिरेसुद्धा आपण ह्या ठिकाणी टाकून घेतलेले आहेत. अगदी छान पीठ पूर्ण छान मिक्स झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण जी कट करून घेतलेली मेथी आहे ती आपल्याला सुरुवातीला टाकायचं आहे आणि लगेच आपण जो खीस घेतलेला आहे तो खीससुद्धा आपण आता ह्यात टाकणार आहोत. टाकून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. नेहमी आपण गव्हाचं पीठ जास्तीचं वापरतो, पण आज आपण जास्तीचं ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. अतिशय पौष्टिक बनवलेलं आहे आणि ज्वारीच्या पिठाची थोडंसं अवघड जातं करण्यासाठी, पण अगदी परफेक्ट बनवून तयार होतात. थोडंसं ठेचून घेतलेलं आपण ह्यात लसण टाकलेलं आहे. आता सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, जे की पिठामध्ये चांगला खीस आणि मेथी मिक्स होईल अशा पद्धतीने थोडंसं मिक्स करून घेणार आहोत. सुरुवातीला पाणीसुद्धा कमी लागते, कारण पाण्याचं प्रमाण आपल्याला भोपळ्यामध्ये सुद्धा थोडंसं मॉइश्चर असतं, त्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी लागतं. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला पाणी लगेच टाकायचं नाही. तर इथे थोडं आपण मिक्स करून घेतल्यानंतर पाणीसुद्धा आता टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मळून घ्यायचं. एकदम पण पाणी टाकायचं नाही, जे खूप पातळ होईल. जसं की नेहमी आपण पीठ मळतो त्याच पद्धतीचं सैल आपल्याला पीठ मळायचं आहे. तर आता झटपट ह्या ठिकाणी आपलं पीठ जे आहे ते आता छान मळून झालेलं आहे. अगदी मऊसर आपण ह्या ठिकाणी पीठ जे आहे ते घसाघस मळून घेतलेलं आहे. आता अगदी सोपी पद्धत आहे, सहज कोणालाही बनवता येते, इतकी सोपी पद्धत आहे.
जर माझ्या चॅनल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहत आहात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. तर इथं आपण एक रुमाल घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पाणीसुद्धा सोबत बाउलमध्ये घेतलेलं आहे. एक ताट घ्यायचं आहे, ताट आपण उलटं ठेवलेलं आहे किंवा पोळपाट घेतला तरीसुद्धा चालते. आणि रुमाल टाकून आपल्याला जे आपण पीठ तयार केलं आहे त्यामधला काही भाग आपल्याला घ्यायचे काढून. जसं की तुम्हाला लहान मोठ्या आकारात कसं बनवायचं आहे त्या आकाराचा तुम्ही गोळा घेतला तरीसुद्धा चालते. तर इथे इतका गोळा मी ह्या ठिकाणी घेतलेला आहे. हाताने आपल्याला थापत थापत हा मोठा करून घ्यायचा आहे, बिलकुल चिरणार नाही. अगदी छान आपले हे धपाटे बनून तयार होतात. अगदी सोप्या पद्धतीनं धपाटे आज बनवणार आहोत, पण करण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि कोणीही बनवू शकते. तर इथं न मोडता न चिरता आपण ह्या ठिकाणी मोठे थापून घेतलेले आहेत किंवा तुम्ही लहान आकारात थापले तरीसुद्धा चालते. मागच्या व्हिडिओला आपल्या खूप छान प्रतिसाद भेटल्यामुळे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर इथे थालपीठ पण म्हणतात आणि आमच्याकडे धपाटेसुद्धा म्हणतात. तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा. तर इथं आपलं थापून झालं आहे, त्यावरतून आपल्याला तीळ टाकून घ्यायचं आहे. तीळ लावल्यानंतर खूप छान दिसतात दिसायला आणि खाण्यासाठी सुद्धा खूप चविष्ट होतात. तर इथं आता आपले तीळ टाकून झालेले आहेत. चला तर पाहू शकता तुम्ही, अगदी छान जवळून पहा, अगदी मस्त दिसायला सुद्धा सुरेख रंग आलेला आहे. खाण्यासाठी तर अतिशय खमंग आहेत. नक्की तुम्ही ट्राय करून पहा. तर इथे तवा आपण गॅसवरती ठेवला आहे. आपण ह्या ठिकाणी लोखंडीच तवा ठेवला आहे. मी नेहमी जेव्हा धपाटे बनवते तेव्हा लोखंडीच तवा ठेवते. नॉनस्टिकपेक्षा लोखंडावरचे धपाटे खूप छान लागतात. तर इथे तेल लावून झालेलं आहे. आता आपल्याला धपाटं जे आहे ते टाकून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण आता हे रुमाल जो आहे तो उचलून घेतलेला आहे आणि उलटा आपण टाकलेला आहे. बिलकुल मोडलेला नाही, अख्खा आपलं थालीपीठ छान तयारती गेलेलं आहे. थोडंसं आपल्या साईडला तेल सोडून घ्यायचं जे की चिकटणार नाही किंवा तुम्ही छिद्र पाडलं तरीसुद्धा चालते. जर थोडंसं आपण एका साईडला तेल टाकून घेतलेलं आहे, दुसऱ्या साईडला चांगलं बसलं की आपण ह्या ठिकाणी उलटून टाकणार आहोत. चला तर ह्या ठिकाणी चांगलं बसलेलं आहे आणि दुसरी साईड आपल्याला अशाच पद्धतीनं आता तेल लावून आपण दोन्ही साईडनं चांगलं शेकून घेणार आहोत. तर थोडंसं तेल चांगलंच लावायचं, त्यामुळे टेस्ट पण छान येते आणि कुरकुरीत आपले हे थालीपीठ बनून तयार होतात. चला तर एका साईडनं आपण चांगले भाजून घेतले, दुसरी साईडसुद्धा आपली चांगली भाजलेली आहे. अगदी छान वास मस्त येत आहे, खमंग आपले हे थालीपीठ बनवून तयार झाले. तर अशा पद्धतीनं आपण आता दुसरेसुद्धा थालीपीठ जे आहेत ते फटाफट बनवून घेणार आहोत. चला तर एक तर थालीपीठ आपलं बनवून झालेलं आहे. तर दुसरीमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे आता. तर इथे मी अशा पद्धतीनं सर्व थालीपीठ जे आहेत ते आता बनवून घेतलेले आहेत. अगदी मस्त पटापट आपले थालीपीठ खमंग तयार झालेले आहेत. आता फक्त एक शेवटचं थालीपीठ जे राहिलेलं आहे ते सुद्धा मी आता लगेच बनवून घेणार आहे. तर पाहू शकता ह्या ठिकाणी सर्व थालीपीठ जे आहे ते बनवून झालेत आणि अगदी मस्त खमंग झालेत आणि सोबतच खाण्यासाठी आपण ह्या ठिकाणी दही घेतलेलं आहे. चला तर आता प्लेटमध्ये आपल्याला हे धपाटे जे आहेत ते लावून घ्यायचे आहे. सोबत अगदी छान घट्टसर दही घेतलेलं आहे किंवा चटणी बनवली तरीसुद्धा चालते, पण दही धपाटे अगदी भन्नाट लागते. चला आता मी तर टेस्ट करून पाहते, तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि टेस्ट करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका किंवा तुम्ही धपाटे किंवा थालीपीठ कसं बनवा ते सुद्धा नक्की एक कमेंट करून सांगा. चला तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.